12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण 12वी बोर्डाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 6 तर चुकून 5 झालेलं आहे, तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील आज आपण उपघटक, व्यापारावर परिणाम करणारे भौगोलिक घटक याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 30 यामध्ये आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला करून पहा असा प्रश्न दिलेला आहे। पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 59 मध्ये करून पहा असा प्रश्न दिलेला आहे। व्यापार, आता आपण तृतीयक आर्थिक क्रियामध्ये वाहतुकीबरोबरच व्यापार हा व्यवसाय तृतीयक आर्थिक क्रियामध्ये येतो। वाहतूक हा सुद्धा एक प्रकारचा सेवा वर्ग व्यवसाय आहे आणि व्यापारसुद्धा हा सेवा व्यवसाय वर्गामध्ये त्याचा समावेश होतो। आता इथं दिले बघा, करून पहा। वास्तविक पाहता हा जो अभ्यासक्रम जे आहे इथं लोबो दिलेला आहे आणि करून पहा असं लिहिलेलं आहे। याचा अर्थ हा तुम्हाला घरी स्वयं अध्ययनासाठी कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये पाठ्यपुस्तकामधून अध्यापनाच्या दृष्टिकोनातून वगळण्यात आलेला हा अभ्यासक्रम आहे। परंतु आपल्याला काही प्रकरणाशी निगडीत, तर उदाहरणार्थ व्यापार कशाला म्हणायचं, प्रत्यक्ष त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत किंवा काही परिस्थिती इथे विचारात घेतली आहेत। इथं दिले बघा, खालील I या परिस्थिती विचारात घ्या व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे अशा I 3 परिस्थिती या ठिकाणी मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या देशाच्या। उदाहरणादाखल प्रत्यक्ष देशाची नावं लिहिलेली नाहीत, परंतु त्याच्यामध्ये कोड वर्ड म्हणजे क ख असं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय व्यापाराच्या बाबतीत असणारी जी परिस्थिती जी आहे ती इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या तिन्ही परिस्थितीची जाणीव आपण लक्षात घेऊन आता वास्तविक पाहता ही व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही मांडणी केलेली आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला 1 ते 6 प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 59 वर तुम्हाला या तिन्ही परिस्थितीवर अवलंबून किंवा आधारित प्रश्न विचारलेले आहेत। ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। आता पहा, यामध्ये एक फ्लो चार्ट एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाची परिस्थिती इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याच्यामध्ये अनुक्रमांक नंबर परिस्थिती, आता जे आपण पॅरेग्राफमध्ये पाहिलं ते I परिस्थिती आहे आणि देशाचे कोड नंबर दिलेले आहेत। क देश, क ख ग म च छ असे एकूण 6 देश आहेत। प्रत्येक परिस्थितीमध्ये 2-2 देशाची तुलना इथं दिलेली आहे। जसं की आता आपण त्या पॅरेग्राफमध्ये जरी वाचलं तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल। आता इथं काय दिलेलं आहे पहा, क आणि ख हे 2 देश आहेत। क हा देश 200 मजुरांना कामावर ठेवून 500 टन गव्हाचे उत्पादन करतो आणि ख हा देश 300 मजुरांना कामावर ठेवून 1000 टन गव्हाचे उत्पादन करतो। म्हणजे थोडक्यात परिस्थितीमध्ये गहू उत्पादक देश घेतलेले आहेत। आता उदाहरणार्थ क हा देश आपण उदाहरणादाखल कॅनडा देश लक्षात घ्या किंवा कॅनडाचा दक्षिण भाग, या देशाने काय केलेले आहे, 200 मजूर कामावर ठेवून त्यांनी 500 टन गव्हाचं उत्पादन करतोय। आणि संयुक्त संस्थांचं उदाहरण आपण जर ख या ठिकाणी घेतलं तर यांनी 300 मजुरांना कामावर ठेवलेले आणि या 300 मजुरांकडून 1000 टन गव्हाचं उत्पादन करतो। ही परिस्थिती इथं मांडलेली आहे।
तसंच या ठिकाणी बघा आपण या चार्टमध्ये सुद्धा पाहू शकतो. इथं दिलेलं आहे क हा देश गहू उत्पादन घेतो, 200 मजूर ठेवलेले त्याने 500 टन उत्पादन घेतोय. आणि ख हा देश जसे की तुम्हाला संयुक्त संस्थान सांगितला 300 मजुराद्वारे काय करतोय 1000 टन गहू पिकाचं उत्पादन घेतोय. त्याचबरोबर इथं दुसरी परिस्थिती सांगितलेली आहे. ही परिस्थिती आहे. ग हा देश चहा पिकाचं उत्पादन 300 किलोग्रॅम घेतो आणि म हा देश कॉफी पिकाचं उत्पादन 500 किलोग्रॅम घेतो. आता वास्तविक पाहता याच्यामध्ये दोन्ही देश वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतोय, त्यामुळे याच्यामध्ये व्यापाराच्या बाबतीत कुठलीही अडचण असणार नाही. कारण ज्या देशामध्ये चहा पिकवला जातो त्या देशामध्ये कॉफी पिकवली जात नाही, तर ती कॉफीची आयात करणार. आणि ज्या देशामध्ये कॉफी पिकवली जाते त्या देशामध्ये चहा पिकवला नसल्यामुळे तो चहाची आयात करणार. ही आपल्याला परिस्थिती याच्यामध्ये सांगता येईल. आता इथं आपण परत आणखी या परिस्थितीच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. ग 300 किलोग्राम चहाचे उत्पादन घेतो आणि मग 500 किलोग्राम चहाचे कॉफीचे उत्पादन घेतो. ग हा देश कॉफीचे उत्पादन घेत नाही आणि म हा देश चहाचे उत्पादन घेत नाही. म्हणजे एकमेकाला उत्पादन घेतलं जात नसल्यामुळे व्यापारामध्ये कुठलाही अडसर आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळं ज्या देशामध्ये चहा पिकतो त्या देशामध्ये कॉफीचं आयात करता येते, ज्या देशामध्ये कॉफीचं उत्पादन होतं तिथं चहाची आयात करता येते. ही परिस्थिती आपल्याला सांगता येते. आणि ही परिस्थिती काय सांगितलेली आहे बघा. ह्या देशात जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात कौशल्य आहे. हा देश असा आहे की तिथं जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात कौशल्य आहे. आणि या देशात मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य आहे. तर अशा प्रकारे एकूण 3 परिस्थिती इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या 3 परिस्थितीवर अवलंबून इथं दिलं बघा. ई परिस्थितीमध्ये मध्ये काय केलेलं आहे, जल अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रात कौशल्य. इथं कृषी क्षेत्रात कौशल्य सांगितलं आणि मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य. म्हणजे वेगवेगळ्या देशाचं वेगवेगळ्या याच्यामध्ये कौशल्य आहे हे आपल्याला सांगता येईल. आता प्रत्यक्ष 1 ते 6 प्रश्न जे दिले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता पहा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला दिलेला आहे बघा. असारख्या परिस्थितीत क आणि ख या 2 देशादरम्यान व्यापार होईल का? आता इथं जर तुम्ही फ्लो चार्ट पाहिला, असारखी परिस्थिती म्हणजे काय, गहू पिकाची किंवा दोन्ही देशामध्ये गहू मोठ्या प्रमाणामध्ये पिकवलं जातं आहे आणि या परिस्थितीमध्ये दोघांमध्ये व्यापार होईल का? क आणि ख या 2 देशामध्ये किंवा देशादरम्यान व्यापार होईल का असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दोन्ही देश काय करतोय, गहू पिकाचं उत्पादन घेतोय आणि एक देश काय करतोय, 200 कामगारांना ठेवून 500 टन उत्पादन घेतोय आणि एक देश 300 कामगार ठेवून 1000 टन उत्पादन घेतोय. ही जी परिस्थिती जी आहे, आता या परिस्थितीमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की व्यापार होईल का? आता इथं उत्तर जर पाहिलं तर दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन होते. म्हणजे क हा देश, उदाहरण तुम्हाला क म्हणजेच मी तुम्हाला कॅनडा सांगितला आणि ख हा देश म्हणजेच संयुक्त संस्थान सांगितला. एवढंच की याच्यामध्ये 500 टन उत्पादन घेतलं जातं, त्याच्यामध्ये 1000 टन उत्पादन घेतलं जातं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही देशात गव्हाची उपलब्धता असल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे क आणि ख या 2 देशादरम्यान व्यापार होण्याची शक्यता कमी आहे. लक्षात घ्या, दोन्ही देशामध्ये एकंदरीत उत्पादन जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. वास्तविक पाहता मूळचा विषय इथं गव्हाचं उत्पादन घेतलं जातं, म्हणजे समान उत्पादन घेतलं जातं हा विषय आहे. त्यामुळे व्यापार होण्याची शक्यता कमी आहे हे आपल्याला उत्तर इथं सांगता येईल. आता प्रश्न दुसरा बा. सारख्या परिस्थितीत ग आणि म या 2 देशादरम्यान व्यापार होईल का? आता ग हा चहाचं उत्पादन घेतोय आणि म हा कॉफीचं उत्पादन घेतोय. इथं आपण उत्तर पाहणार आहे. मग आपण बघा चार्टमध्ये पाहिलेलं आहे. परिस्थिती म्हणजे काय, तर
पेयजल उत्पादने घेतात, दोन्ही देश पेयजल उत्पादने घेतात, त्याला आपण व्यापारी पीक म्हणतो किंवा आपण नगदी पिकं म्हणतो. आणि विशेषतः ग देशामध्ये चहाचं उत्पादन घेतलं जातं आणि म देशामध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. कमी अधिक प्रमाणामध्ये उत्पादन होत असेल, परंतु ग देशामध्ये कॉफी उत्पादन घेतलं जात नाही आणि म देशामध्ये चहा उत्पादन घेतलं जात नाही. मग चहाची गरज असेल तर ग देशाकडून आयात करणार आणि ग देशाला कॉफीची गरज असेल तर म देशाकडून कॉफीची आयात करणार, हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. उत्तर पहा, ग देशात चहाचे उत्पादन तर म देशात कॉफीचे उत्पादन होते. थोडक्यात दोन्ही देशातील उत्पादने वेगवेगळे असून स्थानिक उत्पादन आणि मागणी यात तफावत आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली असल्यामुळे उत्पादन आणि मागणी याच्यामध्ये तफावत आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, कमी अधिक प्रमाणामध्ये उत्पादन होत असेल परंतु पीक अजिबात उत्पादन घेतलं जात नाही, तर त्यामुळे त्याची आयात ही करावीच लागते. म्हणून काय सांगता येईल, ग आणि म या दोन देशादरम्यान व्यापार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कारण वेगवेगळी पिके घेतली जातात आणि त्यामुळं ज्या देशाला ज्या पिकाची गरज आहे किंवा उत्पादनाची गरज आहे ती मागणीही करणारच, त्यानुसार तो पुढचा देश पुरवठा हा करणारच, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर असारख्या परिस्थितीत, म्हणजे अपरिस्थिती काय, गहू पिकाचं उत्पादन सांगितलेलं आहे, क आणि ख या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हास काय लक्षात येईल. म्हणजे अपरिस्थिती काय, दोन्ही देशामध्ये गहू उत्पादन घेतलं जातं. क देशामध्ये 200 कामगाराकडून 500 टन उत्पादन घेतलं जातं. ख देशामधून 300 कामगाराकडून 1000 टन उत्पादन घेतलं जातं. ही परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे. या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल, तर वास्तविक होणार नाही कारण दोन्ही देशामध्ये उत्पादन घेतलं जातं. जर होत असेल तर दोन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हास काय लक्षात येईल. तर काय लक्षात येईल आपण या ठिकाणी सांगणार आहे. दोन्ही देशात गहू या पिकाचे उत्पादन होत असून जर क आणि ख या दोन देशात व्यापार होत असेल तर याचा अर्थ कुठल्या तरी एका देशाची लोकसंख्या जास्त असून, आता उदाहरणार्थ सांगायचं झालं की क हा देश कॅनडा आहे, तर लोकसंख्या कमी आहे, परंतु ख या देशाची लोकसंख्या जास्त आहे, लक्षात घ्या. हा उत्तरेकडं ध्रुवीय प्रदेश आहे. उदाहरणादाखल आपण घेतले इथं तुम्हाला क आणि खच दिलेले आहे, परंतु तुम्हाला लवकर लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगतो, क हा कॅनडा आहे आणि ख हा संयुक्त संस्थान आहे. तर याच्यामध्ये ख या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे. मग लोकसंख्या जास्त आहे म्हटल्यानंतर गहू पिकाची मागणीही जास्त असणार, लक्षात घ्या. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, कुठल्या तरी एका देशाची लोकसंख्या जास्त असून लोकांची स्थानिक अन्नाची गरज भागवण्यासाठी दोन्हीही देशात गव्हाचे उत्पादन होत असूनही गव्हाचा वापर होईल. याचा अर्थ एक देश गव्हाचे उत्पादन अग्रेसर असून तो देश विकसित आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ हा देश गहू पिकाचं उत्पादन 300 मजुराकडून 1000 टन उत्पादन घेतोय आणि त्याचबरोबर तो विकसित देश आहे असं आपल्याला इथं सांगितलं. तर दुसरा देश लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकसनशील देश असून, उदाहरणार्थ आपला भारत देश. आता क या ठिकाणी आपण थोडंसं लक्षात येण्यासाठी भारताचं उदाहरण घेऊया. म्हणजे 200 मजुराकडून 500 टन उत्पादन घेतोय, परंतु तो विकसनशील देश आहे. जे लोकसंख्या जास्त असल्यामुळे अन्नाची गरज जास्त आहे, लक्षात घ्या. जे भारताला लोकसंख्या जास्त असल्यामुळे जेवढं उत्पादन होतं, उदाहरणार्थ 500 टन उत्पादन हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पुरेसं नाही. म्हणून या देशाला अन्नाची गरज ही त्याला दुसऱ्या देशाकडून गव्हाची आयात करून काय करावं लागेल, ती मागणी पूर्ण करावी लागेल, गव्हाची आयात करावी लागेल. म्हणजे भारताला संयुक्त संस्थानाकडून आयात ही करावी लागेल, लक्षात घ्या. म्हणजे ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्याला ही आयात ही करावी लागते, त्यामुळे व्यापार हा वाढीस लागतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न क्रमांक 4. जर आ सारख्या परिस्थितीत ग आणि म, आ म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे, ग हा देश चहा उत्पादन घेतो, म हा देश कॉफी उत्पादन घेतो. सारख्या परिस्थितीत या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर, म्हणजे आता व्यापार हा होतोच आहे, कारण ज्याला चहाची गरज आहे ती चहा आयात करणार, ज्याला कॉफीची गरज आहे तो कॉफीची आयात करणार. तर दोन देशातील हवामानाबद्दल काय सांगता येईल. आता एक लक्षात घ्या, ही दोन्ही देश मळ्याची शेती करणारे देश आहेत, त्यामुळे त्याला हवामान उष्ण, दमट आणि त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी जमीन, हवामान हे उष्ण समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असणं गरजेचं आहे. इथं आपण उत्तर दिले बघा, ग आणि म या दोन देशात किंवा दोन्ही देशात चहा आणि कॉफी या मळ्याची पिकाची शेती केली जाते. याचाच अर्थ हे दोन्ही देश विषुववृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय हवामानाचे देश आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, हे विषुववृत्तीय प्रदेश आहेत आणि विशेषतः डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणामध्ये चहा आणि कॉफीचे उत्पादन घेतात आणि असे हे देश उष्णकटिबंधीय हवामानाचे देश आहेत. आता 5वा प्रश्न दिलेला आहे बघा, याच्यामध्ये जर ई सारख्या परिस्थितीत दोन्ही देशादरम्यान व्यापार होत असेल तर तुम्हास त्या देशाच्या मानवी साधनसंपत्तीबद्दल काय सूचित करते. आता जर ई सारखी परिस्थिती, ई मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जल अभियांत्रिकी, म्हणजे या ठिकाणी एक देश जल अभियांत्रिकीमध्ये अग्रेसर आहे आणि दुसरा देश कृषी क्षेत्रात मेट्रो निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. इथं उत्तर दिले बघा, जल अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ. म्हणजे एका देशादरम्यान काय आहे, उदाहरणार्थ च आणि छ, च देश काय करतोय, जल अभियांत्रिकी कृषी क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण आहे आणि छ हा देश मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्यपूर्ण आहे. असे दोन्ही देशामध्ये च आणि छ हे दोन्हीही देश वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कौशल्यास पात्र आहे. हे सर्व व्यवसाय अतिशय उत्तम दर्जाच्या मनुष्यबळाचे निर्देशक आहेत. म्हणजे ज्या अर्थी हे जल अभियांत्रिकी व्यवसाय चालतात किंवा कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ यासारखे म्हणजे मानवाचं मनुष्यबळ त्या ठिकाणी वाढीस लागलेलं आहे. त्याचबरोबर 6 देशामध्ये मेट्रो निर्मितीसारख्या कौशल्याने अग्रेसर आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की देशाचा आर्थिक विकास उत्तम असून तेथे शिक्षण, सामाजिक सुरक्षा, भांडवली गुंतवणूक या सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध असून उत्तम दर्जाचे किंवा उच्च दर्जाचे मनुष्यबळ या देशामध्ये तयार होते आणि याचाच परिणाम म्हणून कुशल दर्जाच्या सेवा क्षेत्राची निर्मिती आणि व्यवसाय या देशात होताना दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मानवाच्या कुशाग्र बुद्धीचा या ठिकाणी विचार करून ही परिस्थितीमध्ये विशेषतः मानवाच्या कौशल्याचं कुठल्याही प्रकारची साधनसंपत्ती, नैसर्गिक साधनसंपत्ती नसून मानवाच्या बुद्धीच्या किंवा कुशाग्र बुद्धीच्या साधनसंपत्तीबद्दल या ठिकाणी च आणि छ या दोन देशादरम्यान या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी त्याच्या दृष्टिकोनातून व्यापार कशा पद्धतीने चालू राहील. म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि भांडवली गुंतवणूक या सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध असून उच्च दर्जाचे मनुष्यबळ. आता ही जी सर्व जल अभियांत्रिकी किंवा कुशल कृषी क्षेत्रामध्ये आणि मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्यपूर्ण असणारी लोकसंख्या जी आहे, उच्च दर्जाचं मनुष्यबळच आहे असं आपल्याला या ठिकाणी च आणि छ देशामध्ये उपलब्ध आहे आपल्याला सांगता येईल. याचाच परिणाम म्हणून कुशल दर्जाच्या सेवा क्षेत्राची निर्मिती आणि व्यवसाय या देशात होताना दिसून येते. आणि यात व्हिडिओमधला आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत.
दोन देशामधील व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी तयार करा. दोन देशामधील व्यापारावर कुठलेही दोन देश जे आहेत त्या व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची आपल्याला काय करायची आहे, यादी तयार करायची आहे. परिणाम करणारे घटक आपण पुढेही स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तरी या प्रश्नामध्ये संदर्भ आल्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. जगातील कोणताही देश हा स्वयंपूर्ण किंवा परिपूर्ण नसतो. आता जगामध्ये एकूण 231 देश आहेत. कुठलाही देश कुठल्याही उत्पादनामध्ये किंवा कुठल्याही मग नैसर्गिक साधनसंपत्ती असो किंवा जसं आता आपण पहिली मानवी साधनसंपत्ती, म्हणजे काही देशामध्ये लोकसंख्या जास्त असेल परंतु त्याच्यामध्ये कुशाग्रता किंवा कौशल्यपूर्ण त्या ठिकाणी असतीलच असं सांगता येत नाही. परंतु काही देशामध्ये मानवी साधनसंपत्ती कमी असून त्यांच्यामध्ये कुशाग्र बुद्धी किंवा आपण मानवी साधनसंपत्ती असलेली पाहावयास मिळते. आता देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार करणे गरजेचे ठरते. एक लक्षात घ्या, कुठल्याही देशामध्ये कुठल्याही प्रकारची मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी लागत असतात. मग अन्नधान्याच्या असतील किंवा सेवा वर्गाच्या असतील, त्या परिपूर्ण असतातच असे नाही, तर काही देशांना त्या ठिकाणी इतर देशावर अवलंबून राहावं लागतं आणि त्याचबरोबर त्याच्या बदल्यात त्यांना अर्थार्जन करून त्या देशातून मालाची मागणी करून त्या ठिकाणी त्याची गरज पूर्ण करावी लागते. आणि याच गोष्टीला किंवा याला आपण व्यवसायाला व्यापार असं म्हणतो. आता इथं सांगितलेल्या व्यापाराच्या माध्यमातून आपल्या प्रदेशात असलेल्या अतिरिक्त वस्तूची निर्यात करणे. आता उदाहरणार्थ भारताचं जर आपण उदाहरण घेतलं किंवा भारताचं श्रीलंकेचं उदाहरण जर घेतलं तर आपल्या भारतामध्ये चहा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होतो. परंतु आपल्या देशामध्ये वाहन संख्या एवढी आहे की परंतु त्या वाहनाला लागणारं खनिज तेल जे आहे, मग पेट्रोल असेल डिझेल असेल, तर ते आपल्याकडे मर्यादित वाहन संख्येच्या तुलनेने कमी प्रमाणामध्ये उत्पादन आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी खनिज तेलाची आयात ही करावी लागते. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या चहाची अतिरिक्त उत्पादित चहाची निर्यात करावी लागते आणि त्याच्या बदल्यात आपल्याला सौदी अरेबिया, इराण, इराक किंवा या देशाकडून आपल्याला खनिज तेलाची आयात करावी लागते. यासारखं आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. आणि आपल्या प्रदेशात नसलेल्या वस्तूची आयात करणे म्हणजेच आता सांगितलेलं खनिज तेल व त्याद्वारे स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत म्हणजे मागणी मिळवून देणं आणि नसलेल्या वस्तूची आयात करून लोकांच्या गरजा भागवणं हे व्यापाराचे मुख्य स्वरूप आहे. व्यापार यालाच म्हणतात. म्हणजे आपल्याकडे अतिरिक्त उत्पादन जे आहे ते देशांना, ज्या देशाची मागणी आहे त्या देशांना पाठवणं आणि आपल्या देशामध्ये ज्याचं अतिशय कमी प्रमाणामध्ये उत्पादन आहे ते उत्पादन इतर देशांना पुरवठा करणं, यालाच आपण वस्तूची देवाणघेवाण म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू आपण आयात करतो, यालाच आपण व्यापार असं म्हणतो. आता व्यापार हा प्रामुख्याने वस्तू व सेवांची इच्छुक देवाणघेवाण असून दोन देशातील व्यापार हा विविध घटकावर अवलंबून असतो. व्यापार हा अनेक घटकावर अवलंबून असतो. त्यातला दोन घटकावर आपण काय केलं, दोन देशातील व्यापार हा विविध घटकावर अवलंबून आहे. व्यापारावर प्रामुख्याने खालील घटकांचा परिणाम होतो. इथं दिलेल्या प्रश्नामध्ये दोन देशामधील व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी, जवळजवळ तुम्हाला परिणाम करणारे घटक 14 दिलेले आहेत आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण यातले काही मुद्दे जे आहेत ते आपण स्वतंत्रपणे घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे बघा, दोन देशामधील अंतर. आता व्यापार करीत असताना दोन देशामध्ये अंतर कमी आहे का जास्त आहे याचाही परिणाम त्या ठिकाणी व्यापारावर होत असतो. दुसरा मुद्दा दिलेला आहे साधनसंपत्तीची वितरण. आता काही देशामध्ये अतिरिक्त साधनसंपत्ती उपलब्ध आहे त्यामुळे तिथं अतिरिक्त उत्पादन होतं आणि काही देशामध्ये अजिबात साधनसंपत्ती नाहीत. मग ते त्या ठिकाणी भौगोलिक घटकही त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. त्या देशामध्ये काही घटक जे आहेत ते भौगोलिक घटक प्रतिकूल असतात, त्यामुळे सुद्धा तिथं साधनसंपत्ती विपुल प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये उपलब्ध असते. उत्पादनामधील तफावत. आता व्यापार हा उत्पादनामधील तफावतीवर सुद्धा अवलंबून असतो. म्हणजे ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे पण उत्पादन कमी आहे, मग त्यांना साहजिकच आयात करावी लागते. परंतु काही देशामध्ये, आता उदाहरणार्थ संयुक्त संस्थान, गहू उत्पादन, देशाची लोकसंख्या जर पाहिली तर कमी लोकसंख्या आहे परंतु उत्पादन मात्र
अतिरिक्त प्रमाणामध्ये विस्तृत शेती केली जाते आणि त्या विस्तृत शेतीतून उत्पादन जास्त होतं. चौथा आहे हवामान. आता हवामानात उदाहरणार्थ मळ्याची शेती, मळ्याच्या शेतीला विशिष्ट प्रकारचं हवामान उपलब्ध असेल तरच त्या ठिकाणी तिथं उत्पादन घेता येतं. विशेषतः पाण्याचा निचरा होणारी जमीन, उष्ण दमट हवामान किंवा समशीतोष्ण कटिबंधीय विषुववृत्तीय हवामान, अशा प्रकारचं हवामान तिथं उपलब्ध असणं गरजेचं. त्यानंतर लोकसंख्येचे वितरण. आता जिथं दाट लोकसंख्या आहे तिथं कामगार पुरवठा हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि त्याचबरोबर लोकसंख्येचे वितरण जिथं जास्त आहे तिथं मागणी जास्त असते, त्यामुळे तिथं आयात करावं लागतं. परंतु काही देशामध्ये लोकसंख्या ही कमी आहे, त्यामुळे तिथं मागणी कमी असते, त्यामुळे तिथं उत्पादन कमी असलं तरी चालतं, आयात करायची गरज नाही. म्हणजे दोन देशामधल्या व्यापारावर परिणाम करणारा घटक हाही आहे. लोकसंख्याचं वितरण कसं आहे, दाट असेल तर मागणी करावी लागते किंवा उत्पादन तर जास्त असायला पाहिजे, आणि लोकसंख्या कमी असेल तर त्या ठिकाणी आयात करायची गरज नाही. त्यानंतर लोकसंख्येचं राहणीमान. आता राहणीमान जर सर्वसामान्य असेल तर आहे त्याच वस्तूमध्ये, साधनसंपत्तीमध्ये त्या ठिकाणी लोक समाधानी असतात, परंतु त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं जर असेल तर मागणी ही आयात ही करावी लागते. त्यानंतर 7वा घटक आहे आर्थिक व औद्योगिक विकासाचे स्वरूप. आता आर्थिकदृष्ट्या प्रबल देश आहे का त्याचबरोबर त्यांचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. औद्योगिक विकास जर जास्त झाला असेल तर साहजिकच त्या देशांना त्याची आयात करावी लागते. गुंतवणूक. त्यानंतर भांडवली गुंतवणूक कमी का अधिक यानुसार सुद्धा त्याचा परिणाम होतो. वाहतुकीच्या सुविधा किंवा सोयीसुविधा. वाहतुकीची सुविधा म्हणजे व्यापारामध्ये वाहतूक ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. व्यापार हा वाहतुकीशिवाय होऊच शकत नाही, लक्षात घ्या, आणि त्याच्या सुविधा असल्याशिवाय व्यापार होऊ शकतो. त्यानंतर शासकीय धोरण म्हणजे शासनाचं धोरण व्यापाराबाबतीत किंवा उद्योगधंद्याच्या बाबतीत अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. व्यापार होण्यासाठी अनुकूल धोरण जर असेल तर चांगल्या पद्धतीचा व्यापार होऊ शकतो. त्याचबरोबर राजकीय संबंध म्हणजे दोन देशामधील, आता उदाहरणार्थ भारत आणि चीन किंवा भारत आणि संयुक्त संस्थान, भारत आणि कॅनडा, म्हणजे अनेक देशामध्ये किंवा फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, दोन देशामधला व्यापार होत असेल तर राजकीय संबंध हे चांगले असले पाहिजेत, हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय धोरण, त्यानंतर जकात कर आणि संबंधीचे धोरण, त्यानंतर जागतिकीकरण आणि जागतिक ताणतणाव म्हणजे इत्यादी घटकाचा प्रभाव यावर पडत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तकामधील करून पहा आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणादाखल देशाच्या परिस्थिती या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या परिस्थितीनुसार व्यापार कशा प्रकारे होईल हे आपल्याला याच्यातून समजलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आ, ई अशा तिन्ही परिस्थिती मांडलेल्या आहेत आणि या तिन्ही परिस्थितीमध्ये प्रत्येकी 2-2 देश, मग त्या ठिकाणी काही देश गहू उत्पादन घेत असेल त्याला आपण अन्नधान्याची पिकं म्हणतो, आणि आ देशामध्ये आपण या ठिकाणी विशेषतः पेयजल उत्पादने किंवा त्यालाच आपण व्यापारी उत्पादने याचंही आपण उदाहरण घेतलेलं. आणि तिसरं जे आहे ते मानवी संसाधनावर आधारित बौद्धिक कौशल्यावर आधारित व्यवसाय जे आहेत त्याचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊन अशा प्रकारे 1 ते 6 प्रश्न सोडवलेले आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही आज सर्व व्हिडिओ जे आहे तो पूर्णपणे तुम्ही पाहिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी या चॅनलला जर काही विद्यार्थी उशिरास या भूगोल ग्रुपमध्ये जॉईन झाले असतील अशा विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर 12वी भूगोल यादव SB ई कंटेंटसाठी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. तर यामध्ये तुम्हाला जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं तर तुम्हाला या ठिकाणी नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मिळतील. धन्यवाद.